नमस्कार. उद्या रविवार 18 जानेवारी 2026. उद्या मौनी अमावस्या आहे. हा एक अत्यंत शुभ असा पर्वकाळ आहे. आपल्याकडे धर्मशास्त्रामध्ये दानाचं अत्यंत महत्त्व वर्णन केलं आहे. शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानव. 100मध्ये एखादा शूर असतो, 1000मध्ये एखादाच विद्वान असतो, 10,000 एखादाच बोलणारा तयार होतो, पण देणारा मात्र अत्यंत दुर्मिळ असतो. आपल्या भारतीय परंपरेमध्ये मौनी अमावस्येचं महत्त्व हे दानासाठीच आहे. दान केल्यामुळे आपल्या धनाची शुद्धी होते. आपण घरामध्ये जे दान करतो त्यामुळे आपल्या कुटुंबियांना सुख, समृद्धी, शांती, निरामयता आणि प्रसन्नता लागते. आपण घरात आणलेले जे पैसे असतात ते वेगवेगळ्या मार्गांनी आपण आणतो आणि त्यावेळेला शुद्धता, अशुद्धता अशा दोन्हींचा स्पर्श त्या पैशाला झालेला असतो. कली हा या पैशामध्ये, या सोन्यामध्येच लपलेला आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत आपण धनाचं काही प्रमाणात दान करत नाही तोपर्यंत आपल्या पूर्वजांना देखील मोक्ष मिळत नाही. आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा यासाठी मौनी अमावस्येचं खूप महत्त्व सांगितलं आहे. मुळामध्येच असं म्हणतात, मौनम सर्वार्थ साधनम. या दिवशी दिवसभर म्हणजे सूर्योदयापासून तो सूर्यास्तापर्यंत मौन धारण केलं जातं आणि मौनामध्येच आपण जप देखील करतो, आपल्या गुरूंचं स्मरण करतो, आपल्या माता पित्यांचं स्मरण करतो आणि पूर्वजांचं स्मरण करतो. तेव्हा आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा यासाठी उद्याच्या मौनी अमावस्येला आपण तर्पण करा. त्याचबरोबर पवित्र तीर्थक्षेत्रावर स्नान करूया आणि त्याचबरोबर आपल्या मनाच्या शुद्धतेसाठी, आपल्या कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी लाभावी यासाठी दान करूया. आपली भारतीय परंपरा ही दानासाठी खूप प्रसिद्ध आहे. दानशूर कर्ण म्हणून प्रसिद्ध होता जसा महाभारतात, तसंच रामायणामध्ये भगवान श्रीरामांच्या कुळात होऊन गेलेला रघु हा देखील दानशूर होता. शिबीराजाने आपल्या मांडीचं मांस काढून दिलं आणि बहिरी, ससाणा आणि कबूतर यांच्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला. हे असे अनेक संदर्भ जसे पुराणात मिळतात. अगदी अलीकडच्या काळात आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं की अनेकांनी दान केलं, अनेकांचे प्राण वाचवले. प्रत्येक क्षेत्रात लोक दान करत असतात. अगदी एवढंच कशाला, नेत्रदान, देहदान, रक्तदान अशा सर्व दानांची ही परंपरा आपल्याकडे अविरत सुरू आहे. तेव्हा उद्याच्या या मौनी अमावस्येच्या निमित्तानं, पौष कृष्ण अमावस्येच्या निमित्तानं आपण आपल्या घरात, आपल्या कुटुंबियांच्या वतीनं, आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ योग्य व्यक्तीला, विद्वान व्यक्तींना, ब्राह्मणांना दान करूया. हे दान करत असताना वृथा वृष्टी समुद्रेषु वृथा तृप्तस्य दानम, वृथा दानम समर्थस्य वृथा दिवो दीपोवा. म्हणजेच जसं समुद्रावर पाऊस पडणं निरर्थक आहे, दिवसा दिवा लावणं निरर्थक आहे, तसं ज्याचं जेवण झालेलं आहे त्याला पुन्हा जेवण देणं निरर्थक आहे. अगदी त्याचप्रमाणे ज्याच्याकडे खूप काही आहे त्याला दान देणं निरर्थक आहे. योग्य व्यक्तीपर्यंत आपण ते आपलं जे कष्टाने मिळवलेलं आहे ते पोचवूया. दान करत असताना सगळ्या प्रकारची संपत्तीचं दान केलं जात नाही. आपल्याकडे असणारी जी संपत्ती आहे त्यातलं फक्त 2% दान करण्याची शास्त्र आपल्याला अनुमती देतं. तेव्हा जे गरजू आहे, गुणवंत आहे, होतकरू आहे अशा विद्यार्थ्यांना तुम्ही दान करा, किंवा जे रंजले गांजले आहेत अशा व्यक्तींपर्यंत अन्नदान करा. या दानाची ही मौनी अमावस्येच्या निमित्तानं आपण मुहूर्तमेढ रोवूया आणि येणारा काळ सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि निरामयतेचा जावो ही रामरायाच्या चरणी, हनुमंताच्या चरणी प्रार्थना करतो. श्रीराम जय राम, जय जय राम.